नेहमी तुम्ही मला रेसिपी करताना बघता. आज विचार केला चला छोटासा मिनी व्लॉगच दाखवूया. आमचं तुर्भं गाव तुम्हाला दाखवूया. तर नवरात्री चालू आहे आणि इथे मर्याई आईच्या देवळामध्ये आरती आहे. म्हणजे आमच्या कुटुंबातर्फे आरती आहे, जिथे कुटुंबाचा प्रत्येक जण हाजीर असतो. आणि तुम्ही बघू शकता आरती चालू आहे. काही वाइब्स असतात. प्रत्येक जण भक्तीमध्ये एवढं गुंग झालेलं आहे. आणि आरतीचा बेस्ट पार्ट काय आहे सांगू का तुम्हाला मंडळी? जेवढी माणसं इथे हाजीर आहेत, प्रत्येकाला आरती घ्यायला मिळते. येस, प्रत्येकाला आरती घ्यायला मिळते. माझं एवढं डोकं दुखत होतं, थोडंसं चक्कर वगैरे आली होती, म्हणून मला बिलकुलही जावंसं नव्हतं वाटत. म्हणजे असं वाटत होतं मिस करते काहीतरी, पण शक्यच होत नव्हतं. पण अचानक 5 मिनिटं आधी असं वाटलं नाही गेलंच पाहिजे. कारण आरती आईची मिस नाही करता येत. तर आईचा बुलावा आला, गेलो आणि आरती वगैरे झाल्यानंतर कुटुंबाकडनं ओटीसुद्धा भरली गेली. संध्याकाळी 6 ची आरती होती. 7 ते 6:30 पर्यंत 7 पर्यंत आरती वगैरे झाली, सगळं झालं. यानंतर देवारात आरती होते आमच्या, जिथे घटस्थापना असते. पण त्याआधी माऊलीच्या इथे दर्शन घेतल्यानंतर बाजूलाच मारुतीचं देऊळ आहे. तिकडे सगळेजण जमा होतात. म्हणजे सगळे लेडीज जमा होतात. त्याच निमित्ताने एकत्र बसतात, थोड्याशा गप्पा वगैरे मारतात आणि हळदी-कुंकू होतं. तर म्हणजे आजचं एवढंच मी तुम्हाला दाखवू शकते, कारण खूप कमी फुटेज होतं म्हणून विचार केला ते तरी तुम्हाला दाखवूच या. यानंतर थोडंसं फोटो सेशन आणि मग देवारात. तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्कीच कळवा. थँक यू.